नमस्कार मित्रांनो, तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे जया जगताप मॅडम कोणाला तरी बोलत असतात आणि म्हणतात की मला तुम्हाला आता सांगता येणार नाही की मी समोर काय करणार आहे, तसंच असं कॉलवर मी बोलू शकत नाही असं बोलत असते. मात्र आता जया जगतापच्या मॅडममध्ये एक बुरका घालून त्यांच्या ऑफिसमध्ये एक बाई आलेली असते. हवालदार तिला अडवण्याचा प्रयत्न करतो, मात्र ती आता सरळ जया जगताप मॅडमच्या कॅबिनमध्ये घुसलेली असते. त्यानंतर जया जगताप मॅडम म्हणतात, त्यानंतर ती बाई आलेली म्हणते की जय हिंद असं बोलते आणि त्यानंतर आता जे पण मॅडम जया जगताप आहे ते हवालदाराला जायला सांगतात. मात्र आता ते तारिणी सांगते की मी तारिणी तुमची कमांडर ऑफिसर असं बोलत असते. त्यानंतर जया जगताप मॅडम आता तारिणीला इथे बघून खूपच हैराण झालेले असतात. त्यानंतर आता इकडे निशी खूपच रडून रडून थकलेली असते आणि ती म्हणते की काही जरी झालं तरी मला युवराजला भेटायचं आहे असं बोलत असते. मात्र आता कौशिकी तिला म्हणते की हे बघ, मला नाही वाटत त्या मॅडम तुला भेटू देतील, तुला काय कोणालाच भेटू देणार नाहीत असं ते बोलत असतात. कारण की कुठल्याही खांडेकर परिवारातल्या मेंबरला ते भेटू देणार नाहीत असं त्यांनी बोललेलं असतं. त्यानंतर निशी आता खूपच अजूनच तसं ऐकून रडायला लागते. त्यानंतर आता निशीची आई तिला जवळ घेते आणि म्हणते की हे बघ निशी बाळा, तू जेव्हापासून या घरामध्ये लग्न करून आलीस तेव्हापासून तुला सातत्याने त्रासच देत आली आहेत आणि या लोकांना तुला त्रास देणं हेच पहिला मुद्दा आहे असं बोलत असतात. कारण की त्यांचं हे ध्येय आहे असं ते बोलत असतात आणि तुला सातत्याने ते त्रास देत आहेत असं ते सांगत असतात. त्यानंतर आता कौशिकी त्यांच्यावर चिडते आणि म्हणते की बेळसरे, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही इथं राहिलात हे तुमच्या मुलीची काळजीपोटी राहिलात की तिची इथं काळजी वाढवण्यासाठी राहिला आहे? तुम्हाला तिला समजून सांगायला पाहिजे, मात्र त्या उलट सर्व काही गोष्टी होत आहेत असं ते बोलत असते. त्यानंतर कौशिकी निशीला जवळ घेते की आणि म्हणते की हे बघ निशी, तुला माझ्यावर सर्व पूर्ण विश्वास आहे ना? कारण की मला माहीत आहे तू खूप आता या ठिकाणी घाबरलेली आहेस, मात्र तुला असं घाबरून चालणार नाही. आपण युवराजला सोडून आणू आणि माझ्याकडून होईल तेवढे प्रयत्न मी आता करतील आणि युवराजची तुझी भेट घालून देईल मी असं ते बोलत असतात. मात्र यावेळेत माझा प्लॅन फेल झाला तरी तू त्याला सामोरं जा असं बोलत असते. कारण की आता मी तर पूर्ण प्रयत्न करते आणि तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? कारण की तू समजूतदार आहेस हे मला सर्व काही माहीत आहे असं आता तिथे कौशिकी बोलत असते. तेवढ्यात कौशिकीला कॉल येतो आणि कौशिकी तेथून आता बाहेर निघून जाते. मात्र इकडे आता तारिणी चक्क जया जगतापच्या मॅडमच्या कॅबिनमध्ये आलेले असते. जया जगताप मॅडम आता तारिणीला म्हणतात की तू इथं पाहून आता तुला इथं कोण पाहिलं तर खूप अवघड होईल आणि तिथल्या हवालदाराला म्हणतात की आता हा दरवाजा बंद करून घ्या. त्यानंतर दरवाजा बंद केल्यानंतर आता जया जगताप मॅडम तारिणीला बोलतात की बोल, इथं तू कशासाठी आलेली आहे? त्यानंतर तारिणी म्हणते की मॅडम तुम्ही यानंतर काय करणार आहात, यानंतर ती स्टेप तुमची काय आहे असं तारिणी आता जया जगताप मॅडमला विचारत असते. त्यानंतर जया जगताप मॅडम म्हणतात की हे बघ, तुम्हाला हे एक खांडेकर परिवाराच्या मेंबरतर्फे विचारत आहे की माझी एक ऑफिसर म्हणून तू विचारत आहे? त्यानंतर तारिणी म्हणते की मी एक तुमची ऑफिसर म्हणून विचारत आहे. त्यानंतर जया जगताप मॅडम म्हणतात की आता सिनियर्सनं ज्युनियरला प्रश्न विचारायचे असतात की ज्युनियर्सनं सिनियरला प्रश्न विचारायचे असतात? आणि त्यानंतर म्हणते की मी जे स्टेप यानंतर घेणार आहेत त्यानंतरच्या ऑर्डर मी तुला देईल आणि त्यानंतर तुला कळूनच जाईल असं तारिणीला बोलत असते. त्यानंतर तारिणी म्हणते की जर मी खांडेकर परिवारातर्फे इथं आली आणि तुम्हाला हा क्वेश्चन विचारला तर त्यानंतर जया जगताप मॅडम म्हणतात तर मी तुला सांगूही काही शकणार नाही आणि इथून हकालपट्टी पण करून देईल आता असं जया जगताप मॅडम तारिणीला बोलत असतात. मात्र आता इकडे कौशिकी डॉक्टर कामातशी बोलत असते आणि घरामध्ये जे काय चालू प्रकरण आहे ते कामातला सांगत असते. त्यानंतर आता कामात म्हणतात की निशीला जो पण काही प्रॉब्लेम आहे तो आता कौशिकी पूर्णपणे कामातला सांगून टाकत असते. कामात हे बोलत असताना म्हणते की निशीची आता प्रकृती खूपच खराब बिकट झाली आहे, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आणि त्या मॅडम पण आता कोणालाही आम्हाला खांडेकर परिवाराला भेटू देत नाहीत असं बोलत असते. मात्र आता हे कामात बोलत असतात कौशिकीला म्हणतात की हे बघ, तुम्हाला जर खांडेकर परिवारातर्फे जर मॅडमला त्या प्रॉब्लेम असेल तर मी कामात ती स्वतः निशीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाईल आणि त्यांची भेट घडून देईल असं बोलत असतात. मात्र हे सर्व करत असताना आता कौशिकीला वाटतं की खरंच तुम्ही तसं करताल का? कारण की तुम्ही आमच्या परिवारासाठी खूप काय केलेलं आहे. त्यानंतर कामात म्हणतात की हो ना, मी तुमचा एक परिवारातला मेंबरच आहे आणि तुमच्यासाठी ही गोष्ट करणं माझ्यासाठी काही खूप मोठी नाही असं बोलत असतात आणि मी ते करून असं करेल असं ते बोलत असतात. मात्र आता या दोघांचा प्लॅन ठरलेला असतो की आता निशीला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जायचं आणि पोलीस स्टेशनमध्ये आता जया जगताप मॅडम समोर तारिणी पण उभी असते. त्यानंतर आता इकडे दया काकांना सातत्याने फोन येत असतात, कोणाचे ना कोणाचे तरी ते फोन चालू असतात. त्यानंतर दया काका जोरजोरात ओढून सांगतात की माझा मुलगा दोषी नाही आहे, त्याला फक्त येथे विचारपूस करण्यासाठी पोलीस घेऊन गेलेले आहेत आणि तुम्ही माझ्या मुलावर सरळ का आरोप लावता असं बोलत असतात. मात्र आता ते एक न्यूज पत्रकार असतात त्यामुळे त्यांना सातत्याने हे कॉल आलेले असतात आणि हे कॉलच्या वैतागाने दया काका खूपच चिडलेले असतात. मात्र दया काकांना समजवण्यासाठी तिथे कौशिकी येते आणि कौशिकी दया काकांना म्हणते की दया काका कौशिकीला सर्व काही प्रॉब्लेम सांगतात
की हे लोक काय आता आपल्याला सुधरू देणार नाहीत, कारण की आपल्याला सातत्यानं कॉल करून खूपच परेशान करत आहेत. त्यानंतर कौशिकी म्हणते की हो मला कळते, आपल्याला आता आपल्यावर खूप मोठा संकट आलेला आहे या ठिकाणी. असं बोलल्यानंतर आता कौशिकी दयाकाकांना धीर देत बोलत असते. मात्र कौशिकीला तोपर्यंत येथे फोन येतो आणि श्वेताचा फोन आल्यानंतर आता श्वेता म्हणते की कौशिकी मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही काही आता कुठली ॲक्शन घेतलेली नाही, मात्र आपल्या टीम मेंबरला सर्व काही पत्रकारांना येथे आता कॉलवर कॉल येत आहेत, सातत्यानं कोणाचे ना कोणाचे तरी कॉल येत आहेत. त्यानंतर कौशिकी म्हणते की तुम्ही काही त्यांना रिप्लाय करू नका, आपण सर्व काही आल्यावर बोलू असं सविस्तर चर्चा करू असं ते बोलत असतात. मात्र आता दयाकाकांना पुन्हा एखादा जणांचा कॉल येतो. त्यानंतर कॉल आल्यानंतर ते म्हणतात की युवराज खांडेकर हा गुन्हेगार आहे, हा तुमचाच मुलगा आहे का असं विचारत असतात आणि त्याच्यावरचा गुन्हा हा खरोखर आहे का असं त्या व्यक्तीने समोरून बोलत असतो. मात्र कौशिकी म्हणते की आता आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला समजेलच की या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुमच्यासमोर मांडू असं आता कौशिकीने निर्धार केलेला असतो. मात्र आता इकडे जे पण निशी आणि कामात युवराजला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. मात्र युवराज त्या पोलीसवाल्यांना तिथं बोलत असतो की आता द्या मला सोडून, किती दिवस तुम्ही असं अंधाऱ्या बंद खोलीत नाही तर लॉकअपमध्ये ठेवणार आहेत आणि हे ठेवून तुम्हाला भेटणार तरी काय आहे असं तो तिथल्या बसलेल्या पोलीसवाल्यांना बोलत असतो. त्यानंतर आता इकडे निशी चक्क जिथे युवराजला लॉकअपमध्ये ठेवलेले आहे त्या रूममध्ये आलेले असते. त्यानंतर आल्यानंतर आता निशी धावत युवराजकडे जाते आणि युवराजला भेटण्याचा प्रयत्न करते आणि बोलण्याचा संवाद साधण्याचा प्रयत्न करते. मात्र ते आता पोलीस ताडकन तिथून उठतात आणि त्यानंतर आता पाटील मॅडमला तो पोलीस आवाज देतो आणि म्हणतो की या महिलाला इथून तुम्ही बाजूला करा. त्यानंतर आता तिला बाजूला केलं जातं निशीला. मात्र आता तिथे कामात म्हणतात की अहो तुम्ही हे काय करतात, त्याची ती बायको आहे, तिला तर भेटण्याचा अधिकार तुम्हाला द्यावाच लागेल आणि ती इथे भेटायला आलेली आहे असं बोलत असतात. त्यानंतर आता पोलीसवाले त्या दोघांची विचारपूस करतात की तुम्ही इथे कशासाठी आलेले आहेत असं तसं बोलत असतात. मात्र आता सर्व त्यानंतर पोलिसांना म्हणतात की आम्हाला वरून ऑर्डर आलेले आहेत की युवराज हा खूप मोठा गुन्हेगार आहे, याला कोणीही भेटू शकणार नाही. त्यानंतर म्हणतात की कामत म्हणतात की का असं तुम्हाला ऑर्डर कोणी दिलेले आहेत. आता या सर्व प्रश्नांची उत्तर डॉक्टर कामत तिथे विचारत असतात. मात्र आता इकडे दयाकाकांच्या जे पण फोन आलेले असतात त्या फोनवरून कौशिकी त्यांच्यावर खूपच चिडलेली असते आणि म्हणते की आता तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देऊ, मात्र तुम्ही थोडा वेळ वेट करा आणि तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं आता आमच्या मार्फत भेटून जातील असं आता त्यांनी सांगितलेलं असतं पूर्णपणे. आणि तेवढ्यात तेथे त्यांच्या दयाकाकांच्या रूममध्ये दयाकाका म्हणतात की आपल्याला आता या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी एक सनसनीत अशी खूप चांगली न्यूज अशी आपल्याला तयार करावं लागेल आणि ह्या बाकीच्या सर्व न्यूज आता त्यासमोर फिक्या पडल्या पाहिजे आणि त्यांच्या सर्वांची तोंडही बंद पडली पाहिजे असं आपल्याला काहीतरी घडवावं लागेल. त्यानंतर आता कौशिकी म्हणते की हे करणं खूप कठीण आहे, मात्र हे करायचं म्हटलं तर आता एक जबाबदार व्यक्तीच या सर्व गोष्टींची उत्तर हे देऊ शकतो आणि जबाबदार व्यक्ती आता कोण असं शोधण्याचा ते प्रयत्न करत असते. तेवढ्यात तिथे आता केदार आलेला असतो. मात्र केदार आता दयाकाकांच्या रूममध्ये आल्यानंतर आता दयाकाकाला केदार विचारतो की दयाकाका पप्पा तुम्ही आपले सर्व काही औषधे हे घेतलेले आहेत का, हे मी विचारण्यासाठी येथे आलेलो आहे. त्यानंतर आता कौशिकी ते असते आणि कौशिकीला तर केदारला दयाकाकाला भेटू द्यायचं नव्हतं असं कौशिकीने ठरवलेलं असतं. मात्र आता केदार त्यांच्या रूममध्ये आल्यानंतर सॉरी बोलतो आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र कौशिकी त्याला अडवते आणि म्हणते की मला माहीत आहे तुला दयाकाकांची खूप काळजी आहे आणि त्या काळजीपोटी तू इथं आलेला आहे, मात्र दयाकाका आता पूर्णपणे बरे झालेत असं कौशिकी आता केदारला बोलत असते. मात्र हे सर्व काय प्रकरण चालू आहे दयाकाकांना समजत नसतं. दयाकाका विचारतात की हे तुमचं काय चालू आहे, हे मला एकदा कळेल का असं ते आता विचारत असतात. त्यानंतर आता इकडे तारिणी जे पण असते जया जगदाळे मॅडमला बोलत असते. त्यानंतर आता हे सर्व काही प्रकरण सांगत असते आणि जया जगदाळे मॅडम म्हणतात की तारिणी तू आता इथून निघून जा, कारण की आता मीडिया तुझ्यावर लक्ष ठेवत आहे, कारण की युवराजच्या बाबतीत जे पण आम्ही अटक केलेलं आहे ते तुझ्या एका स्टेटमेंटमुळं अटक केलेलं आहे आणि तुझं स्टेटमेंटचं जे पण तुझं नाव आहे आम्ही कुठं मीडियामध्ये येऊसुद्धा दिलेलं नाही, कारण की तू एक आमची ऑफिसर आहे असं ते बोलत असतात. मात्र हे सर्व सांगत असताना तारिणी म्हणते की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी इथे तुम्हाला याच्यासाठी विचारण्यात आले की आमच्या घरचे सर्व काही युवराजला सोडवण्याच्या मार्गावर आहेत, कारण की ते आता युवराजला सोडवण्याच्यासाठी काही आणि कुठली पण पद्धत वापरू शकतात आणि पैशाचा तर पूर्णपणे ते वापर करू शकतात असं ते बोलत असतात. कारण की युवराज हा आता जे पण आहे सर्वात मोठा गुन्हेगार आहे, जे पण ज्या माणसाला आपल्याला सापडायचं आहे त्याचा सगळ्यात मोठा हा युवराज आपल्यासाठी एक क्लू पॉईंट आहे असं ते बोलत असतात. मात्र हे सर्व सांगत असताना तारिणी म्हणते की आपल्याला कुठल्याही हालतीत आता युवराज इथून सुटायला नाही पाहिजे असं ते बोलत असतात, कारण की तो माणूस इथे कधी पण येऊन युवराजला गोळ्या घालू शकतो आणि युवराजला नष्ट केलं तर मग आता आपल्यासमोर काही राहणार नाही असं तारिणी बोलत असते. त्यानंतर जया जगदाळे म्हणतात की हे बघ तारिणी तू याची काळजी करू नको, युवराजला त्याला मारायचं असेल तर इतके दिवसापूर्वी त्याला मारून टाकलं असतं, मात्र तो आज पुन्हा जिवंत आहे असं बोलत असतात. मात्र हे सर्व सांगत असताना ती म्हणते की आता मी बघतेच कोण युवराजला या जेलमधून लॉकअपमधून सोडू शकतं आणि कोणामध्ये एवढी धमक आहे हे पण मला बघायचंच आहे असं आता जया जगदाळे मॅडम बोलत असतात.
त्यानंतर आता कौशिकीकडे दयाकाका आणि केदारशी बोलत असताना कौशिकी दयाकाकांना सर्व काही सांगून टाकते. जेव्हा आम्ही युवराज आणि या ठिकाणी केदार आणि तारिणीवर जो पण जबाबदारी तुमच्या इंजेक्शनची दिली होती, मात्र ती जबाबदारी त्यांनी व्यवस्थितरित्या पाळली नव्हती. त्यानंतर ती जबाबदारी पाळल्यानंतर रागाच्या भरामध्ये मी त्यांना तुम्हाला न भेटण्याचा संकेत दिला होता. त्यानंतर आता ते तुम्हाला भेटू शकणार नव्हते असं ते बोलत असते आणि सांगते की त्यानंतर आता दयाकाकांना वाटतं की अच्छा, यामुळे ते 2-3 दिवस मला भेटण्यासाठी आले नव्हते असं आता दयाकाकांना पूर्णपणे समजलेलं असतं. त्यानंतर आता केदार मी जातो म्हणून असं तिथून निघून जातो, मात्र दयाकाका त्याला थांबवतात आणि खुर्चीवर बसायला सांगतात. आणि आता इकडे कौशिकीला म्हणतात की तुला एक जबाबदारी व्यक्ती पाहिजे होती ना या कामासाठी, तर ती मला पूर्ण विश्वास आहे जरी केदारने माझी जबाबदारी पाडली नसते तरी मात्र तो ही जी पण गोष्ट तू बोलत आहेस कौशिकी, ती जबाबदारी पूर्णपणे आता केदार सांभाळू शकतो आणि ती जबाबदारी व्यक्ती आपल्या पूर्ण MMM मध्ये फक्त केदारच निभवू शकतो असं आता ते बोलत असतात. आणि आता ती जबाबदारी केदारवर सोपव असं दयाकाका कौशिकीला बोलत असतात आणि सांगत असतात. मात्र इकडे आता जया जगताप मॅडम आणि तारिणीमध्ये संवाद साधत असताना जया जगताप मॅडम आता तारिणी बोलत असते की तुम्ही जे पण काय विचार करता ते वेगळा विचार करता आणि ते आम्हाला आता सहन होत नाही असं तारिणी बोलत असते. त्यानंतर आता जया जगताप मॅडम म्हणतात की हे बघ, तू आता काही इथून असं बोलू नको आणि मी जे काही ऑर्डर दिले ते नियम पाळायचे असं बोलत असतात आणि जोरात आवाजात म्हणतात की जे सांगितलं ते तेवढंच करायचं. मात्र हे सर्व करत असताना पाठीमागून निशी आणि कामत आलेले असतात आणि कामत आल्यानंतर आता जया जगताप मॅडमला समजलेलं असतं की तारिणी पण इथेच आहे. त्यानंतर आता ते जे पण डॉक्टरला असतात ते आता विचारत असतात की तुम्ही खांडेकर परिवाराकडून आले आहे का असं बोलत असतात. त्यानंतर आता ते म्हणतात की हो, आम्ही खांडेकर परिवाराकडून आलो आहे. मात्र तारिणी तर त्यांच्या समोरच उभी असते. जे पण तोंडावरचा तारिणीचा बुरका तिने हटवलेला असतो तो आता ते बुरका पूर्णपणे झाकून घेतलेला असतो. त्यानंतर आता जगताप मॅडमला हे सर्व समजलेलं असतं की आता तारिणीला या दोघांनी इथं पाहिलं तर खूपच मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल तारिणीसोबत असं बोलत असतात. त्यानंतर आता जया जगताप मॅडम त्या दोघांना साईडला घेतात आणि तारिणीला म्हणतात की हे बघा, तुमचं काम झालं आहे ना, तुम्ही आता इथून निघून जा. त्यानंतर आता तारिणी तिथून निघून जात असते. मात्र निघून जाता पुन्हा जया जगताप मॅडम त्याला थांबवतात आणि हे बघ, जे पण तुमचा गुन्हेगार आहे त्याला त्याच्याकडून कसं काय वधून घ्यायचं हे जया जगतापला सर्व काही माहिती आहे आणि त्याच्या तोडून आता मी वधून घेतल्याशिवाय आम्ही काही त्याला सोडत नसतो असं बोलत असतात. आणि त्यानंतर पुन्हा एकदा तारिणीला वापस थांबवतात आणि म्हणतात की हे बघा, माझ्या कामाच्या आड जर कोणी आलं तर मी त्याला सोडत नसते आणि माझ्या कामाच्या आड कोणीही नाही आलं पाहिजे असं आता जया जगताप मॅडमने बोललेलं असतं. त्यानंतर आता ते तारिणीला जायला सांगतात. त्यानंतर आता जे पण येथे निशी आणि त्याच्यासोबत डॉक्टर कामात आलेले असतात त्यांना बसायला सांगते आणि आता त्यांच्यासोबत जया जगताप मॅडम संवाद साधते. मात्र इकडे आता कौशिकी पूर्णपणे कौशिकी पूर्णपणे असल्यानंतर आता केदारला तिने हे केलेलं असतं आणि दयाकाका म्हणतात की हे बघ, तुला माझं एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे आणि तू या खांडेकर कुटुंबातला सर्वात मोठा मुलगा असल्या या नात्याने मी तुझ्यावर ही जबाबदारी सोपवत आहे. कारण की युवराजला सर्वजण आता गुन्हेगार ठरवत आहेत, मात्र युवराज हा गुन्हेगार नसून तो एक निर्दोष आहे असं ते आपल्याला पटवून द्यायचं आहे या न्यूजच्या मार्फत. आणि ती न्यूज तुला करायची आहे कारण की ही खूप मोठी जबाबदारी आहे तुझ्यासमोर आणि तू माझ्यासाठी करशील का, कारण की ही करण्याची वेळ आता आलेली आहे असं आता दयाकाका त्यांना बोलत असतात. त्यानंतर आता इकडे दयाकाका म्हणतात की हे बघ, मला माहिती आहे युवराज तुझ्यासोबत कधीही नीट वागला नाही, मात्र तू त्याच्यासाठी एवढं करशील का, कारण की आमच्या खांडेकराची पूर्ण आता जे पण काही दोर आहे ती आता तुला सांभाळायची असं ते सांगत असतात. मात्र आता कौशिक पण म्हणते की हे बघ, मोठा भाऊ या नात्याने मी तुला ही सर्व जबाबदारी सोपवत आहे. कारण की आता आपल्याला जे पण न्यूजच्या मार्फत सांगायचं आहे की युवराज हा एक आपल्याला दोषी नाही आहे. तो गुलाबसोबत त्याचा संबंध होता, तारिणीने त्याला घरात बघितलेला आहे आणि तो त्याचा मित्र आहे. फक्त त्याच्या कुठल्याही गुन्ह्यामध्ये युवराजचा हात नाही असंही आपल्याला जगासमोर पटवून सांगायचं आहे असं आता ही केदारवर जबाबदारी ते दोघे टाकत असतात. त्यानंतर आता हे सर्व इथे केदारला करायला सांगताना आता केदार पूर्णपणे विचारातच पडलेला असतो की आता आपल्याला सर्व काही सत्य माहीत आहे युवराजचं, तरी पण आता आपण सत्याची बाजू न घेऊन एका खोट्या आरोपाची आपल्याला इथे साक्ष द्यावा लागणार आहे, कारण की ते जगासमोर मीडियासमोर आपल्याला मांडायचं आहे. तो खूपच विचारात पडलेला असतो की आता मी हे सर्व कसं करू. मात्र आता ते पूर्णपणे लाईव्ह जायच्या तयारीमध्ये असतात. त्यानंतर तिथे त्यांची पत्रकारातली ती पण एक मेंबर येते आणि म्हणते की आपण थोड्याच वेळात मी पूर्ण सेटअप तयार केलेला आहे, तुम्हाला थोड्या वेळात यायचं आहे असं. मात्र आता केदार पूर्ण
पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेला असतो की आता मी कसं काय सांगू सर्वांना की युवराज हा गुन्हेगार नाही, कारण की मला त्याचं सर्व काही सत्य माहिती आहे. मात्र तरी पण मी आता कसं यांच्यापासून असं अडवून ठेवू असं ते बोलत असतात. तेवढ्यात आता इकडे केदारला तारिणीचा कॉल येतो. तारिणीचा कॉल आल्यानंतर आता तारिणी सर्व काही सांगते की म्हणते इथे जे पण काही केदारसोबत घडलेलं आहे, केदार बोलत असतो की हे असं असं माझ्यासोबत घडत आहे, कारण की बाबाला वाटतं की आता मी युवराजची बाजू मांडावं, कारण की त्यांनी आजपर्यंत माझ्यासमोर काही मागितले नाही. मात्र युवराजसोबत जे काही घडलेलं आहे त्याच्याबद्दलचं मी आता सर्व मीडियासमोर सांगावं. आणि त्यानंतर तो तारिणीला बोलतो की हे बघ तारिणी, आपल्याला तर सर्व युवराजचं माहीत आहे, कारण की युवराजच हा गुन्हेगार आहे. मात्र तो गुन्हेगार नाही, तो एक संशयित आहे. हे कसं काय मी आता सांगून टाकू, कारण की मला आता हे MMS हा नेहमी सत्याची बाजू घेत आलेला आहे. मात्र आता मी खोटं कसं बोलू हे आता केदारला वाटायला लागतं. त्यानंतर तारिणी त्याला सर्व काही पटवून सांगते, हे बघ तू एक पत्रकार म्हणून तुला जेवढ्या गोष्टी माहिती आहेत तेवढ्याच तू सांग, एक पोलीसमधून तुला बाकीच्या गोष्टी ज्या माहिती आहे त्या तू नको सांगू असं सांगत असते. आणि त्यानंतर म्हणते की आणि जर हे सर्व गुन्हे जर आणखीन युवराजसोबत कबूल झाले नाही आणि जर कबूल झाले तर आपण त्यानंतरचं डिसिजन घेणारच आहोत असं तारिणी पूर्णपणे आता केदारला पटवून सांगते. त्यानंतर केदार तिच्या बोलण्यावर होकार देतो आणि मी करतो काहीतरी असं बोलत असतो. मात्र आता केदार तारिणीला विचारतो, तू जर आता जे मॅडमला भेटण्यासाठी गेली होती तर जे मॅडम काय म्हटल्या आणि असं बोलत असतं. त्यानंतर तारिणी म्हणते की हो मी भेटायला गेलते, मात्र ते निशी आणि डॉक्टर कामात आले होते आणि ते जे मॅडम आल्यानंतर आता काय झालं असं केदार तिला विचारत असतो. मात्र तारिणी आता पूर्णपणे शांतच असते. आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जे पण निशी तिथे भेटण्यासाठी आलेली आहे, मात्र निशी आता युवराजला भेटेल का आणि युवराजला भेटून तिच्या जे मॅडमकर सोडवण्याची परवानगी देतील का, कारण की जे मॅडम तर आता खांडेकर परिवाराला युवराजसोबत भेटू देत नाहीत. तर आता युवराजला जेलमधून सोडवतील का आणि जेलमधून जर युवराज सुटला तर पुन्हा आता काय करेल हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. आणि खरा गुन्हेगार हा डॉक्टर कामातच आहे हे सर्वांच्या लक्षात येईल का, हे जर आलं तर काय प्रकरण उघडकीस होईल हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.